संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 64. अभंग क्रमांक 64. बोलायाचा त्यासी नको संबंध मानसी, जया घडली संत निंदा तुझ विसुरिनी गोविंदा. जळो त्यांचे तोंड नको दृष्टी पुढे भांड, तुका मने देवा तया दुरी मज ठेवा. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी संतांच्या निंदकांविषयी लिहिलेलं आहे. संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील सर्वात महान संत होते, ज्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. या अभंगात त्यांनी संतांची निंदा करणाऱ्या लोकांपासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे. नंबर 1. बोलायाचा त्यासी नको संबंध मानसी. संत तुकाराम महाराज सांगतात की जे लोक संतांची निंदा करतात त्यांच्याशी संवादही ठेवू नये. अशा लोकांशी बोलण्याने आपल्यावरही वाईट परिणाम होतो, म्हणून त्यांच्याशी कुठलाही संबंध ठेवू नये. नंबर 2. जया घडली संत निंदा तुझ विसुरुनी गोविंदा. संतांची निंदा करणे हे परमेश्वराला विसरण्यासारखे आहे. संत हेच भगवंताचे रूप असतात, त्यामुळे त्यांचा अपमान म्हणजे भगवंताचाच अपमान होय. म्हणून अशा लोकांपासून दूर राहावे. जळो त्यांचे तोंड नको दृष्टीपुढे भांड. संत तुकाराम महाराज सांगतात, कठोर शब्दात सांगतात की जे संतांची निंदा करतात त्यांच्या तोंडाचा नाश व्हावा. अशा लोकांना पाहायचेही नाही, कारण ते फक्त वाद निर्माण करतात. सत्संग आणि संतांची सेवा हीच खरी भक्ती आहे. नंबर 4. तुका मने देवा तया दुरी मज ठेवा. संत तुकाराम महाराज परमेश्वराला विनंती करतात की अशा लोकांपासून त्यांना दूर ठेवावे. ते म्हणतात, हे देवा, मला अशा लोकांच्या संगतीपासून वाचव, कारण त्यांच्यामुळे माझे मन अशांत होईल. यावरून अशी मुख्य शिकवण होते की नंबर 1. संतांची निंदा करणाऱ्यांपासून दूर राहावे. नंबर 2. संत हेच भगवंताचे रूप असतात, त्यामुळे त्यांचा आदर करावा. नंबर 3. वादविवाद करणाऱ्या आणि वाईट बोलणाऱ्या लोकांपासून स्वतःला थोडे वेगळे ठेवावे. नंबर 4. भगवंताला प्रार्थना करावी की आपल्याला अशा लोकांच्या संगतीपासून दूर ठेव. निष्कर्ष यावरून असा निघते की या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी सत्संगाच्या महत्त्वावर जोर दिला आहे. संतांची संगती म्हणजे मोक्षाचा मार्ग, तर संतांची निंदा म्हणजे अंधपतन. म्हणून सत्संग करावा, संतांची सेवा करावी आणि निंदकांपासून दूर राहावे. हीच खरी भक्ती आहे. तर रामकृष्ण हरी.